आज आपण इथे टिफिनमध्ये ना मस्त झटपट होणारा असा पनीर तवा पुलाव बनवणार आहोत. तर तुम्ही म्हणाल की आता हा पनीर तवा पुलाव झटपट कसा बनतो? तर रात्री काही बेसिक तयारी करून ठेवली ना, तर सकाळच्या घाई गडबडीत सुद्धा तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये हा पनीर तवा पुलाव नक्कीच देऊ शकता. आणि पनीर म्हटलं ना, तर मुलांचं तर फेवरेटच. त्यांना तर खायला जाम आवडतं. तर पहिल्या दिवशी आपण पोळी भाजी दिली होती. आज दुसरा दिवस आहे, सो इथे राईस द्यायचा आहे. त्यामुळे आज मी इथे पनीर तवा पुलाव बनवणार आहे. अगदी झटपट होतो. बेसिक तयारी ठेवली तर सकाळच्या घाई गडबडीत आपण पटकन बनवून देऊ शकतो. नमस्कार, कृष्णाज रेसिपी मराठीच्या या टिफिन सिरीजच्या दुसऱ्या भागात तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर पनीर तवा पुलाव बनवण्यासाठी ना इथे काही बेसिक तयारी मी करून घेतलेली आहे. तर इथे मी भाज्या कट करून घेतलेल्या आहे. यात मी गाजर, फरसबी, फ्लॉवर आणि मटार घेतलेला आहे. आणि या भाज्या सकाळी मी छान थोड्या मिठाच्या पाण्यात शिजवून घेतलेल्या आहे. त्याचबरोबर इथे मी पनीरचे काही पीसेस कट करून घेतलेले आहेत आणि सोबतच इथे मी बेडगी मिरची घेतलेली आहे. त्याचबरोबर इथे 1 चमचा मी पावभाजी मसाला घेतलेला आहे. 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे. अर्धा चमचा मी इथं हळद घेतलेली आहे. 1 मोठा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे आणि 2 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहे. सोबतच इथे तुम्ही बघू शकता हा बासमती पुलाव राईस आहे, जो मी कुकरला 1 शिट्टी करून घेतलेला आहे आणि त्यामुळे ना छान मोकळा असा हा राईस झालेला आहे. तर तोही मी इथे शिजवून घेतलेला आहे. तर अगदी सोपं आहे. हा भात 2 वेळा स्वच्छ धुवून घ्या तांदूळ आणि आहे ना कुकरला 1 किंवा 2 शिट्टी करा. 2 शिट्ट्या झाल्या की कुकरची सगळी वाफ घालवा. तुम्हाला छान मोकळा सुटसुटीत असा हा राईस मिळेल. तर आता आपण पनीर तवा पुलाव बनवायला घेऊया. त्यासाठी इथे कढईमध्ये मी 2 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे आणि तूप आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही तूप किंवा तेलाचा कशाचाही वापर करू शकता. आता या तुपामध्ये ना आपल्याला हे पनीरचे जे तुकडे आहेत हे छान सोनेरी रंग येईपर्यंत आहे ना तळून घ्यायचे आहे. तर इथे तुम्ही तेल वापरत असाल ना तर तेलात थोडंसं बटर घाला, की तेल आणि बटरमुळे ना हा तवा पुलाव अतिशय सुंदर लागतो. येस, तर आता इथं हे पनीर आहे ना आपल्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचं आहे. थोडंसं पनीर इथे खाली कढईला लागत आहे, काही हरकत नाही. हे छान असं आपल्याला तळून घ्यायचं आहे. तर पनीर तळताना आहे ना कधीसुद्धा अगदी मंद गॅसवरती पनीर तळून घेऊ नका. थोडंसं मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे पनीर छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे. येस, तर तुम्ही इथे बघू शकता मस्त असं पनीरला सोनेरी रंग आलेला आहे आणि हे छान तळून झालेलं आहे. आता हे मी बाजूला काढून घेणार आहे. अजून एक पनीर आहे ना, मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की मंद गॅसवरती अजिबात तळून घेऊ नका. त्यामुळे काय होतं की पनीर आहे ना थोडंसं असं वातट बनतं आणि मुलांना खाताना आहे ना ते थोडंसं हार्ड चिवट असं लागतं. सो हाय फ्लेमवरती पनीर तळून घ्या. त्यामुळे काय होतं सोनेरी रंग येतो पण ते त्याचा सॉफ्टनेस आहे असाच राहतो. तर इथे तुम्ही बघू शकता पनीर छान तळून झालेलं आहे. आता यात मी 2 मध्यम आकाराचे कांदे जे आपण उभे चिरून घेतले होते, येस, ते छान गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेणार आहोत. येस, तर तुम्ही बघू शकता मस्त असे हे कांदे ना छान परतत आले. अजून एखाद मिनिटभर मी हे कांदे परतून घेणार आहे. येस, तर तुम्ही इथे बघू शकता छान लाल रंग येईपर्यंत आहे ना कांदे परतून घेतलेले आहे. आता यातच आहे ना 1 चमचा मी आलं लसणाची पेस्ट ॲड केलेली आहे आणि या आलं लसणाचा आहे ना कच्चा वास जाईपर्यंत आपण एखाद मिनिटभर छान परतून घेणार आहोत. आता यात आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत. तर इथे मी 1 चमचा पावभाजी मसाला, 1 चमचा बेडगी मिरची पावडरचा वापर इथे केलेला आहे रंग येण्यासाठी आणि अर्धा चमचा मी इथे हळद ॲड केलेली आहे. आणि आता या मसाल्याचा कच्चा वास जाईपर्यंत आपण हे तेलात छान परतून घेणार आहोत. अजून एक साहित्याचे प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. येस, तर इथे तुम्ही पाहू शकता हे मसाले छान परतून झालेले आहेत. आता यातच 1 टोमॅटो मी ॲड करणार आहे आणि टोमॅटो ही आपल्याला छान मऊ शिजेपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर जसं मी म्हटलं की पनीर तवा पुलाव हा झटपट सकाळी बनवता येऊ शकतो. फक्त काय आहे की तुम्हाला भाज्या आदल्या दिवशी तुम्ही कट करून ठेवा. पॉसिबल असेल तर सकाळी कट करा, नसेल तर आदल्या दिवशी स्वच्छ धुवून त्या वाळवून घ्या आणि कट करून एअरटाईट डब्यात फ्रीजमध्ये ठेवून द्या. सकाळी पटकन उठून त्या शिजवून घ्या.
अजिबात वेळ लागत नाही. येस, तर आता इथे टोमॅटो छान शिजला गेलेला आहे. आता यातच मी या ज्या मिक्स भाज्या घेतलेल्या होत्या, ज्या मी शिजवून घेतलेल्या आहेत, त्या आता ॲड करणार आहे आणि छान त्या एक 2-3 मिनटं चांगल्या परतून घेणार आहोत. सोबतच इथे जे पनीरचे तुकडे आपण तळलेले होते तेही ॲड करणार आहे आणि या मसाल्यामध्ये हे सगळं छान आपण मिक्स करून घेणार आहोत. तर पनीरला आणि भाज्यांना सगळ्या बाजूने हा छान मसाला कोट झाला पाहिजे. तोपर्यंत आपण एक 2-3 मिनटं छान असा हा परतून घेणार आहोत. येस, तर 2-3 मिनिटांनी तुम्ही बघू शकता मस्त पनीरच्या तुकड्यांना त्या भाज्यांमध्ये छान तो मसाला मिक्स झालेला आहे. सगळ्या बाजूने हा मसाला लागला गेलेला आहे. येस, आता इथे ना मी थोडीशी कसुरी मेथी ॲड करणार आहे. तर कसुरी मेथी ही ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातली तरी काही हरकत नाही. पण मी कसुरी मेथी घालते कारण यामुळे ना या तवा पुलावला मस्त एक वेगळा असा सुगंध येतो आणि चवीलाही छान लागते ही कसुरी मेथी. तर कसुरी मेथी ॲड केल्यानंतर ना एखाद मिनिटभर आपण पुन्हा एकदा छान परतून घेणार आहोत. येस, तर आता आपण हा मसाला सगळा परतून घेतलेला आहे. आता यात आहे ना मी हे जे शिजवलेले भात आहे तो मी ॲड करणार आहे. तर रात्रीचा भात शिल्लक असेल तर तो घेतला तरी काही हरकत नाही. पण मी शक्यतो माझ्या मुलीला टिफिनला देताना हा भात मी सकाळीच बनवून घेते आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की कुकरची एक शिट्टीमध्ये छान मोकळा सुटसुटीत असा हा भात आपला होतो. येस, आता हा भात आहे ना आपण छान सगळं मिक्स करून घ्यायचा आहे. तर इथे मी ना बासमती पुलावचा वापर केलेला आहे. तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता, पण बासमती पुलावचा भात आहे ना तो अगदी छान मोकळा सुटसुटीत होतो कुकरला आणि सकाळच्या घाई गडबडीत ना आपण फटाफट हे बनवून देऊ शकतो. बस, आता हा भात आहे ना आपण छान सगळं मिक्स करून घेणार आहे मसाल्यामध्ये. तर हे सगळं आहे ना आपल्याला अगदी मंद गॅसवरती करायचं आहे. हाय फ्लेमवरती आपल्याला भात नाही हा मिक्स करून घ्यायचा. अगदी मंद गॅसवरती आपण हे सगळं करणार आहोत. येस, तर तुम्ही बघू शकता मस्त असा हा भात छान मिक्स झालेला आहे आणि रंगसंगती पाहू शकता, छान रंग येतो याला. येस, आता इथे मी ना चवीनुसार थोडंसं मीठ ॲड करणार आहे. तर मी भात शिजताना यात मीठ ॲड केलं होतं आणि भाज्याही आपण थोड्या मिठाच्या पाण्यातच शिजवून घेतलेल्या असतात. सो त्यासाठी ना आधी भाताची टेस्ट करून बघा. टेस्ट केल्यानंतरच तुम्ही मीठ ॲड करा. मला इथं थोड्याशा मिठाची गरज होती त्यामुळे मी इथं मीठ ॲड केलेलं आहे आणि आता तुम्ही बघू शकता मस्त असा हा पनीर तवा पुलाव रेडी झालेला आहे. रंगसंगती बघा आणि चव तर म्हणाल अप्रतिम लागते. आता या स्टेजला इथं मी गॅस ऑफ करणार आहे आणि हा जो राईस बनवलेला आहे पनीर तवा पुलाव, येस, तो आता आपण टिफिनला सर्व करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता मस्त असा हा पनीर तवा पुलाव अगदी झटपट बनलेला आहे. म्हणजे मी जसं म्हटलं की संध्याकाळी तुम्ही रात्री तुम्ही काही बेसिक तयारी करून घेतली ना तर सकाळच्या घाई गडबडीत हा पनीर तवा पुलाव अगदी झटपट बनतो. मुलंही खुश होतात आणि आपला टिफिनही संपून येतो, त्याचबरोबर पौष्टिकही बनतो. येस, तर आता इथे हा राईस मी टिफिनमध्ये भरलेला आहे. सोबतच इथे मी छोट्या सुट्टीसाठी आहे ना राजगिरा लाडू देणार आहे जे अतिशय हेल्दी असतात आणि त्याचबरोबर थोडेसे इथे मी ड्रायफ्रूट्स देणार आहे. तर त्याआधी इथे मी थोडेसे खजूर घेतलेले आहे. एक 4-5 खजूर मी डब्यात ठेवलेले आहेत आणि सोबतच आज मी इथं थोडेसे काजू देणार आहे. माझी मुलगी अशी काजू खात नाही, पण स्कूलमध्ये तिच्या फ्रेंड्सच्या नादाने ती काजू खाते. येस, तर तुम्ही बघू शकता मस्त असा हा टिफिन रेडी झालेला आहे. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसेच माझ्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनलाही क्लिक करायला अजिबात विसरू नका. आणि अशाच नवीन रेसिपीसाठी म्हणजेच टिफिन सिरीजच्या नवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत खात राहा, आनंदी राहा आणि सेफ राहा. धन्यवाद.